दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। आज्ञा गुरुवार दिनांक 27/7/2017 वेळ 6:43 या ठिकाणीतील योग्य वेळेनुसार बदल होत राहतील व कार्यक्षमतेचीही वाढ होईल व प्रसिद्धीचे कार्य या ठिकाणी मोठे होईल। जो निश्चयाने भक्ती मार्गामध्ये वाटचाल करील त्यास प्रचिती व अनुभूती प्राप्त होईल। या ठिकाणी भक्तांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल व ते कार्यशील असतील। योग्य वेळी योग्य अशा आज्ञा प्राप्त होतील, त्यानुसार पुढील मार्ग भेटत राहील। येथे येणाऱ्या प्रत्येक भक्तास सामर्थ्याचे कार्य दिसेल। जो भक्तीच्या कार्यामध्ये तत्पर राहील त्यास माझी अनुभूतीची प्राप्ती होईल। येथील कार्य अश्वाच्या वेगाप्रमाणे राहील। ही मोराळ क्षेत्र माऊली भगवंताच्या इच्छेनुसार चालतंय। प्रत्येक गोष्ट आम्हाला आज्ञेचं पालन करून पुढे चालवू लागतंय आणि ह्याचा आपण विचार करून आपण सगळ्या गोष्टी मोराळ क्षेत्रासाठी प्रत्येक गोष्ट आपण विचार करून करायला काय हरकत नाही। कुठलंही असू दे, इथं सेवा असू दे, मदत असू दे, का तर हे भगवंताने निर्माण केलेलं क्षेत्र आहे, हे मानवी निर्मिती क्षेत्र नाही। ह्याचा मात्र आपण सगळ्यांनी विचार करायला हरकत नाही। होय बाबा मी मंदिर बांधलंय, तिथं सेवा करतो, त्याला मला प्राप्त झालंय। हे भगवंताने स्वतः ही क्षेत्र निर्माण केलंय। स्वतः भगवंतालाही मंदिर बांधून त्या मंदिरात वास्तव्य करून जगाचं कल्याण करायचं आहे। ही मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवून आपण मंदिराचं सहकार्य करणं ही काळाची गरज आहे। का तर इथं अश्वाच्या वेगाप्रमाणे कार्य व्हायला लागलंय। बघताय, पाठीमागची बी बघताय ती, आणि आताच्या सध्याच्या कलियुगातलं कार्य बघितलं तर फार मोठं बदल राहिलेलं आहे। आणि इथं कुठलीही गोष्ट नाही, प्रत्यक्ष परमेश्वरी कार्य बघायला मिळतंय। हे कोण करणारा मी नाही, मी बी तुमच्यातला एक सामान्य माणूस आहे। ह्याचा बी आपण सगळ्यांनी विचार करून चाललं पाहिजे। भगवंताचं एवढं कार्य दिसत असेल तर मात्र ह्या कार्याला आपण कुठेतरी मदत करून सहकार्य करणं गरजेचं आहे। फक्त भक्ती मार्ग करणाऱ्यांनी ही माझी विनंती आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।